त्र्यंबकेश्वरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. याच दिनाचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वरमध्ये महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने एका विशेष आरोग्य शिबिराचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीनदयाळ जन आजीविका योजना आणि नारी चैतन्य वस्तीस्तरीय संघ यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचा आढावा घेऊयात या सविस्तर बातमीतून. त्र्यंबकेश्वर शहरातील तेली गल्ली येथील तेली धर्मशाळेत नारी चैतन्य वस्तीस्तरीय संघ आणि दीनदयाळ अंत्योदय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तुळसी आय हॉस्पिटल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक महिलांची तपासणी करून त्यांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे, नगरसेविका सौ कल्पना लहांगे, सौ रत्नप्रभा कदम, सौ वेदिका पाटणकर, सौ लीला कोरडे, सौ पल्लवी शिरसाठ, सौ आरती लोखंडे आडके, ललिता झोले, सौ पूजा खाटीकडे, सौ शिल्पा रामायणे, सौ जयश्री उजे, सौ उषा चोथे, अनिता गुंजाळ आणि शिप्पी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संघाच्या अध्यक्षा सौ माधुरी करपे, उपाध्यक्षा सौ दुर्गा बदादे, सचिव सौ साधना राणे तसेच सर्व संघ सदस्यांनी आणि बचत गट CRP संगीता आचारी, छाया कळमकर, पूजा मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. केवळ आरोग्यच नव्हे तर महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नगराध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्र्यंबकेश्वरमधील महिलांनी आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. महिला दिनाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या समाज उपयोगी उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.